आयुष्यात मैत्रीचे नाते आपण स्वतः निर्माण करतो. असं म्हणतात की आयुष्यात फक्त एकच खरा मित्र मिळाला तर आयुष्य अधिक सुंदर होतं. माणूस स्वतःला कधीच एकटा शोधत नाही. कठीण काळात खऱ्या मित्राची ओळख होते. तुमचे मित्र तुमचं आयुष्य बनवतात, परंतु जर तीच मैत्री चुकीच्या माणसाशी झाली तर आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे भविष्यात मैत्रीचा हात पुढे करण्यापूर्वी कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे हे आपण ह्या व्हिडिओमधून बघू. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात ज्यांना आपण मित्र म्हणतो, पण खरा मित्र तोच जो कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी उभा राहतो. स्वार्थासाठी तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करणारे भरपूर असतात. त्यांच्यापासून दूर राहणे कधीही चांगले. संकटात मन मोकळं करणारा, अश्रू पुसणारा एकच प्रामाणिक मित्र हवा. जे गोड बोलतात ते लबाड असतात. जे सत्याची जाणीव करून देतात, माणसाला त्यांच्या चुका सांगतात, त्यांना खरे मित्र म्हणतात. कारण त्यांना स्वतःचे नाही तर तुमचे भले व्हावे असे वाटत असते. म्हणून चाणक्य म्हणतात, मिठाईत अनेकदा किडे असतात, पण इतिहास साक्षी आहे की आजपर्यंत मिठात कधीही किडे आढळले नाहीत. स्वार्थी मित्र हा तुमच्या चेहऱ्यासमोर तुमची प्रशंसा करून पाठीमागे तुमची निंदा करणारा नसावा. मित्र हा दुःखाच्या समयी पाठ फिरवणारा नसावा. मित्र हा गॉसिप करणारा नसावा, कारण असे लोक कुणाचेच नसतात. आज जर तो तुम्हाला दुसऱ्या कुणाच्या तरी आयुष्यात घडलेल्या गोष्टी सांगत असेल तर तो तुमच्या गोष्टी देखील इतरांना सांगायला कमी करणार नाही. मित्र हा सुखाच्या समयी हक्क दाखवणारा नसावा. असे मित्र दुःखाचा काळ आल्यावर पाठ फिरवतात. मित्र हा चुकांवर पांघरून घालणारा नसावा. मित्र हा आपलं मनोबल खचवणारा नसावा. मित्र हा गोड बोलणारा नसावा. खरा मित्र हा जे असेल ते चेहऱ्यावर रोखठोक बोलणारा असावा. मित्र हा दुःखाच्या समयी सोबत करणारा असावा. मित्र हा आपण शेअर केलेल्या गोष्टी कोणालाही न सांगणारा असावा. मित्र हा चुकांवर पांघरून न घालता कानाखाली वाजवणारा असावा. मित्र हा मनोबल वाढवणारा असावा. मित्र हा आपल्या डोळ्यात बघून आपल्या मनातल्या वादळाला समजून घेणारा असावा. जग जळेल इतपत जीव लावणारा असावा. मित्र हा ढालीसारखा सुखात आपल्याबरोबर तर दुःखात आपल्या पुढे असावा. मित्र आपल्यातलाच एक महत्त्वाचा अविभाज्य भाग असावा. खरी मैत्री ही श्रीकृष्ण सुदाम्यासारखी निखळ, निस्वार्थी, निर्मळ असावी. खऱ्या मैत्रीचे हे सर्व गुण तुमच्या मित्रामध्ये असतील तर खरंच तुम्ही खूप लकी आहात. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.